नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. आता पहाटचे वाजले आहेत 4:30 आणि अगदी 4 वाजता उठले, मात्र व्हिडिओ घ्यायचं लक्षातच नाही. तर आज आहे 27 तारीख आणि मला आज गावी जायचं होतं, म्हणून सकाळी थोडासा लवकर मी जिममध्ये आले. तर इकडं काय जिम उघडलीच नव्हती आमची, पण चला आपला प्रयत्न होता. घरी वापस पटकन जायचं होतं, म्हणून मग म्हणलं सगळं व्यवस्थित वर्कआउट झालं पाहिजे म्हणून आले होते. तर वेळेत आले तर इथं पहा कोणीसुद्धा नव्हतं. कालच्या रविवारच्या झोपा कोणाला सुधारल्या नाही वाटतं, त्यामुळं आणखीन काही कोणी आलं नाही. 5 वाजलेत पहा. तर ताईंनो, आता सध्या खूप कष्ट चालू आहेत. एवढा घाम गळूच तर वर्कआउट करत आहे. यश तर भेटलं एक दिवस तरी. चला घरी आले, मस्तपैकी संचिताला छान असा इथं उपमा बनवून दिला नाश्त्याला, कारण ती 7 वाजता जाते. तिचा उपमा झाल्याच्या नंतर पटकन दिशी मस्त भाजी बनवली. जायच्या आधीच जवळपास 3:30-4ला उठले होते. सगळं घरातलं आवरून घेतलं होतं. मग त्यामुळं आले की पटकन स्वयंपाकाला लागले. बटाट्याची आता भाजी. स्वराजला शाळेत सोडलंय आणि तो शाळेत गेलाय. दिदी गेली आणि नंतर निघालोय. आता सिंपल साडी घातली, तिथे गेल्यावर परत चेंज करते. तर चला ताईंनो, भेटूया परत. तर ताईंनो, मी चालले होते गावाकडं, कारण मला जायचं होतं माझ्या माहेरी. माझ्या दोन्ही बहिणी गावात दिलेल्या आहेत. माझ्या लहान्या काकाची एक आणि माझी एक बहीण. त्यामुळे तिच्या घरी वर्षश्राद्ध होतं म्हणून निघालो होतो. पण मात्र मला आधी माझ्या सासरी जायचं होतं, नंतर माहेरी. तर मग म्हणलं चला आता निघूया. आपण जर ठरवलं तर स्वतःसाठी वेळ काढू शकतो. आज पहा खूप धावपळ होती. मला माहिती होतं की 8 वाजता मला घरून बाहेर पडायचं आहे. तरीसुद्धा मी सकाळी थोडं लवकर उठले आणि जिमला जाऊन आले. आपण ठरवलं ना तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, सगळं शक्य आहे. मुलांचा टिफिन बनवून तर ताईंनो, तिथं कीर्तन ठेवलेलं होतं बहिणीच्या घरी. आज्या सासूचं वर्षश्राद्ध होतं तिथं. शीतल करपे ताई म्हणून आहेत. चकलांब्याला त्यांची स्वतःची संस्था आहे. भरपूर जिल्ह्यातल्या ज्या काही मुली आहेत त्यांच्याकडे शिकायला त्यांनी छान अशा घडवल्या आहेत. बरं, मनभावे इतकं छान कीर्तन ऐकलं. त्यानंतर माहेरचं जे महादेवाचं मंदिर आहे तिथं जेवायला होतं. मग मस्त महादेवाच्या मंदिरात गेले, छान दर्शन घेतलं. बरं, आजचं जे शीतलताईचं कीर्तन ऐकलं ना, करपेताईचं, तर एवढं छान होतं. त्या कीर्तनामधून जर मी काही शिकले असेल तर त्यांनी सांगितलं, आपण गुरुला म्हणजे गुरु मानतो त्यांचं फक्त नामस्मरण करायचं. नामस्मरणापेक्षा कोणतीच सेवा मोठी नाही. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो बहिणीच्या घरी. तर स्वामीनी तिच्या काकाला अशी काही चिटकून बसली होती आणि याचे नखरे पहा. ह्यो मात्र आमच्याकडं आलाच नाही, माझ्याकडं नाही आणि आहोंकडं पण नाही. त्याच्यानंतर मी स्वामिनीला घेऊन आलते माझ्या आईच्या घरी. मग आता मस्त खेळतीये, पण तिचे काही नखरे असे ताईंनो, खूप असं वाकडं दाखवते. कुठून शिकली काय माहीतच नाही. त्याच्यानंतर माझ्या भाऊजाईने, माझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीच्या सासूने असं काही मला तिघींनी कुंकू लावलं होतं. सगळ्या टिळाच करून ठेवला होता. तर स्वामिनीचे नखरे पहा कशी वाकडं दाखवती. तर तिच्यापाशी तिचा मामा बसलेला होता आणि ती त्याला वाकडं दाखवत होती. आता ही कुठून शिकली माहीत नाही. 3-4 दिवस झाले तिची आई म्हणली सारखं असंच करती आणि कॅमेरा चालू केला की लगेच कॅमेराकडे पाहते. बघा ना, आता तिला मी कीर्तनातसुद्धा सोबत घेऊन गेले होते. 1 तासभर ती माझ्यासोबत राहिली. त्याच्यानंतर माझ्या आईच्या घरीसुद्धा माझ्यासोबत आली. असं वाटत होतं तिला की मी तिला घेऊन यावं, पण आता ती राहणार नाही. तुम्हीच पहा कसे डोळे गोळा करते, मस्त नाक आणि जीभ पण बाहेर काढत होती. पण आत्ता तिचं शूटच नाही केलं मी. खूप नखरे करायला लागली. तसं मग राज फक्त त्याच्या आईलाच चिटकतो, तो काही दुसरीकडं कोणाकडे येतच नाही. ही बाबाकडे येते, आजीकडे येते, मामाकडे येते, मस्त थांबती आणि पहा कशी बोलती. मला असं बोलता येईल बाबा बाबा छान म्हणती. बरं चला, आम्ही गेलो होतो गाडीवर माझ्या माहेरी, मस्तपैकी वापस आलोत. त्याच्यानंतर मला जायचं होतं माझ्या मावस बहिणीला भेटायला. तिला मुलगा झालेला आहे, पण काय करणार, दुकानात गेलोत आणि दुकानात जे दुकानदार आहेत त्यांच्या मुलीने ड्रेस दाखवला, पण तिला काही रेट माहीतच नव्हती. तिच्या पप्पाचा फोन घरीच राहिला होता. म्हणलं जाऊ द्या, मग तसंच नुसतं जाऊन आले.
त्यानंतर सासूबाईचं सकाळपासून पोट दुखतंय, म्हणलं चला छान असे त्यांना म्हणलं मी दिरडे बनवून देते. एकट्यांना खूप कंटाळा येतो करायचा. छान ज्वारीची भाकर केली मस्तपैकी. इथं त्यांना 2 दिरडे बनवून दिले. मी पण मग येताना मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी चुलीवर करून आणल्या. कारण काय होतं ना, एकट्या माणसाला खावंसं वाटतं, पण मात्र कंटाळा खूप येतो आणि दुसरं कोणी खाणार असेल तर आपण उल्हासाने बनवून देतो. छान छोट्या छोट्या मस्त 7-8 भाकरी टाकून आणल्या. बरं ताईंनो, तुम्हाला मी आत्ताच काही वेळापूर्वी सांगितलं, स्वतःसाठी वेळ काढा. आपण जर स्वतःसाठी वेळ काढला तर आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे कसं, थोडंसं बाहेर सकाळी फिरायला जाणं, त्यानंतर व्यायाम करणं आणि काही गोष्टी आपल्याला मनाला आनंदी ठेवता येतील त्या करणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यानंतर मस्त चुलीवर खूप सारे पापड भाजून आणले, सासूबाईलासुद्धा भाजून दिला. आता त्या जेवायला बसणं आणि आहोंनी येणं, आम्ही सोबतच निघालो. मग थोड्या वेळ थांबले. आता ही ही शिदोरी कोणी कोणी माहेराहून आणत असन, पण मात्र मी माझ्या सासूकडून अशी काही शिदोरी घेऊन जात असते. एवढ्या सगळ्या पिशव्या त्यांनी मला भरून ठेवल्या. सगळे दळणं आणून दिले होते मस्तपैकी आणि हे सगळ्या पिशव्यात थोडं सगळं डाळी-दुळी काय असेल त्यांनी मस्त भरून ठेवलं. बरं, आता वाजलेत 9. बघा, सकाळी 8ला घर सोडल्याला रात्री 9 वाजले मला घरी यायला. दीदी स्वराजला व्यवस्थित सांभाळते म्हणून काहीच वाटत नाही ताईंनो. चला आता आलोय आम्ही आमच्या घरी. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.